तुमचा वकीलच तुम्हाला हरवतोय का? हा प्रश्न आजच्या काळात खूप गंभीर आहे आणि वास्तवाशी जोडलेला आहे. विशेषतः जमीन, मालमत्ता, वारसा हक्क आणि पार्टिशनच्या प्रकरणांमध्ये सामान्य नागरिकाला कोर्टाची प्रक्रिया, कायद्याचे बारकावे, कागदपत्रांची तपासणी याबद्दल पूर्ण माहिती नसते. त्यामुळे तो पूर्णपणे वकिलांवर विश्वास ठेवतो, पण हा विश्वास कधी कधी अंधविश्वास बनतो. आणि इथेच मोठी चूक होते. प्रत्येक वकील चुकीचा असतो असे नाही, पण काही वेळा क्लायंटच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की केस चालवणे हा तुमचा हक्क आहे आणि वकील फक्त तुमचा प्रतिनिधी आहे. जर तुम्हाला तुमच्या केसबद्दल माहिती दिली जात नसेल तर हा पहिला इशारा आहे. अनेक लोक वर्षानुवर्षे कोर्टात फिरत राहतात, पण त्यांना केस कोणत्या टप्प्यावर आहे हेच माहिती नसते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हाला तुमचा केस नंबर, कोर्टाचे नाव, जज, पुढील तारीख काय झाले, मागील तारखेला हे सर्व माहीत असणे आवश्यक आहे. आजच्या डिजिटल युगात ई-कोर्ट्स पोर्टलवर जाऊन तुम्ही केस स्टेटस, ऑर्डर, पुढील तारीख सहज पाहू शकता. तरीही जर वकील तुम्हाला तुम्ही काळजी करू नका, मी बघतो असे सांगत असेल आणि स्पष्ट माहिती देत नसेल तर सावध व्हा. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वकील फसवतोय का हे ओळखण्यासाठीचे ठोस संकेत. पहिला आणि सर्वात कॉमन संकेत म्हणजे वारंवार तारखा घेणे. प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून केस पुढे ढकलली जाते, पण प्रत्यक्षात काहीच काम होत नाही. दुसरा संकेत म्हणजे कागदपत्र न देणे. जर वकील तुमच्याकडून पैसे घेत असेल पण अर्ज, प्लीडिंग, पुरावे यांची प्रत देत नसेल तर पारदर्शकता नाही. तिसरा संकेत म्हणजे रिकाम्या कागदांवर सही घेणे. हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. तुमची सही कुठे वापरली जाईल याचा तुम्हाला अंदाजही नसतो. चौथा संकेत म्हणजे फी बाबत अस्पष्टता. सुरुवातीला कमी फी सांगितली जाते आणि नंतर वारंवार वेगवेगळ्या कारणांनी पैसे मागितले जातात. पाचवा संकेत म्हणजे संवादाचा अभाव. फोन उचलला जात नाही, भेटायला वेळ दिला जात नाही किंवा भेटल्यावरही स्पष्ट उत्तर दिले जात नाही. सहावा संकेत म्हणजे दुसऱ्या पक्षाची संशयास्पद संपर्क. जर वकील तुमच्याशी चर्चा न करता तडजोडीचा दबाव आणत असेल तर हे धोकादायक आहे. सातवा संकेत म्हणजे कोर्टात हजर राहू न देणे. क्लायंटला स्वतः कोर्टात जाण्यापासून रोखणे म्हणजे काहीतरी लपवले जात आहे. आठवा संकेत म्हणजे केसची चुकीची माहिती देणे. आपण जिंकलो असे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात ऑर्डर वेगळीच असते. नववा संकेत म्हणजे कागदपत्रांमध्ये बदल किंवा फेरफार. आणि दहावा संकेत म्हणजे केस अनावश्यकपणे लांबवणे. जितकी केस लांबेल तितके पैसे मिळतात हा चुकीचा विचार काही लोक ठेवतात. जमिनीच्या दाव्यात फसवणूक कशी होते हे समजून घेणे प्रत्येकासाठी अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी 7/12 उतारा आणि अट तपासणे गरजेचे आहे. यामध्ये मालकाचे नाव, क्षेत्रफळ, प्रकार, हक्क यांची माहिती असते. जर यामध्ये विसंगती असेल तर पुढे मोठा वाद होऊ शकतो. फेरफार नोंद म्हणजे म्युटेशन एंट्री ही प्रक्रिया खूप महत्त्वाची आहे. जमीन व्यवहार झाल्यानंतर सरकारी रेकॉर्डमध्ये बदल करणे आवश्यक असते. अनेक वेळा लोक फक्त खरेदी खत करून थांबतात पण फेरफार करत नाहीत. त्यामुळे भविष्यात अडचणी येतात. बनावट पॉवर ऑफ अटर्नी हा देखील मोठा फसवणुकीचा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीच्या नावाने खोटी पॉवर तयार करून जमीन विकली जाते. तसेच एकाच जमिनीची अनेक लोकांना विक्री केली जाते. हे टाळण्यासाठी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये सर्च रिपोर्ट काढणे आवश्यक आहे. महाभूलेख पोर्टलवर जाऊन सर्वे नंबर, गट नंबर, मालकांची नावे तपासा. जर जमीन वादात असेल किंवा कोर्ट केस चालू असेल तर त्या जमिनीपासून दूर राहा. घाईघाईत व्यवहार करू नका. आजच डील करा नाहीतर संधी जाईल असे सांगितले असेल तर ते बहुतेक वेळा फसवणूक असते. महाराष्ट्रातील जमीन वाटप प्रक्रिया समजून घेतल्यास अनेक वाद टाळता येतात. वारसा हक्काने जमीन मिळाल्यानंतर सर्व कायदेशीर वारसांची नावे 7/12 नोंदवली जातात. त्यानंतर जर सर्वांनी मिळून वाटप करायचे असेल तर वाटप करार तयार करून त्याची नोंद करावी लागते. फक्त तोंडी वाटप केल्यास त्याला कायदेशीर मान्यता नसते. भविष्यात कोणताही वारस दावा करू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यवहार कागदपत्री करणे आवश्यक आहे. जर वाद असेल तर सिव्हिल कोर्टात पार्टिशन सूट दाखल करावी लागते. कोर्ट पुराव्यांच्या आधारे निर्णय देते. जमीन खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. तसेच कृषी जमीन खरेदी करताना खरेदीदार पात्र आहे का हे तपासले जाते. काही वेळा गैरकृषी व्यक्ती कृषी जमीन खरेदी करतात जे कायद्याच्या विरोधात आहे. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी सर्व कायदेशीर अटी तपासा. तलाठी, तहसील कार्यालय, सब रजिस्टर ऑफिस येथे जाऊन माहिती घ्या. क्लायंटने स्वतः काय काळजी घ्यावी. सर्वात आधी प्रत्येक कागद वाचा आणि समजून घ्या. समजत नसेल तर प्रश्न विचारा.
कोणत्याही दबावाखाली सही करू नका. तुमच्या केसची एक स्वतंत्र फाईल तयार ठेवा, ज्यामध्ये सर्व कागदपत्रे, पावत्या, ऑर्डर कॉपी असतील. प्रत्येक पेमेंटची पावती घ्या. शक्य असल्यास बँक ट्रान्सफरद्वारे पेमेंट करा, जेणेकरून रेकॉर्ड राहील. कोर्टात स्वतः हजर राहणी प्रक्रिया समजून घ्या. ई कोर्ट्स पोर्टलवर नियमित केस स्टेटस तपासा. जर काही शंका वाटत असेल तर दुसऱ्या वकिलाचा सल्ला घ्या. सेकंड ओपिनियन घेणे हा तुमचा अधिकार आहे. अनेक वेळा दुसऱ्या वकिलाच्या सल्ल्यामुळे मोठी चूक टाळता येते. तसेच बार काउन्सिलकडे तक्रार करण्याचा पर्याय देखील आहे. जर वकील चुकीचे वर्तन करत असेल तर शेवटी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या की कायद्याची माहिती हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. अज्ञानामुळेच फसवणूक होते. तुम्ही जितके जागरूक राहाल तितके सुरक्षित राहाल. वकिलावर विश्वास ठेवा, पण आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट तपासा, प्रश्न विचारा, कागदपत्रे वाचा. तुमची केस, तुमचा पैसा आणि तुमचा हक्क आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुम्ही मोठ्या नुकसानीपासून वाचू शकता. न्याय मिळण्यासाठी फक्त केस लढणे पुरेसे नाही, तर योग्य पद्धतीने जागरूक राहून आणि कायद्याची माहिती ठेवून लढणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने जिंकू शकता आणि कुणीही तुम्हाला सहज फसवू शकणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.